पुण्यात राहूनच जर तुम्हाला जपानचा अनुभव घ्यायचा असेल तर फार लांब जायची गरज नाही। चला तर मग अशाच एका गार्डनमध्ये जे पुण्यात आहे पण ज्याची रचना पूर्णपणे जपानी आर्किटेक्चरप्रमाणे करण्यात आली आहे आणि जे ठिकाण फक्त फिरण्यासाठीची जागा नाही तर भारत जपान मैत्रीचं जिवंत प्रतीक आहे। हे ठिकाण म्हणजे पु ल देशपांडे उद्यान, ज्याला अनेक जण पुणे ओकायामा फ्रेंडशिप गार्डन म्हणूनही ओळखतात आणि जिथे पाऊल टाकताच असं वाटतं की आपण पुण्यात असूनही काही क्षणांसाठी जपानमध्ये आलो आहोत। हे उद्यान सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 4 ते 8 या वेळेत सर्वांसाठी खुलं असतं आणि अगदी नाममात्र साधारण 5 रुपये प्रवेश शुल्क असल्यामुळे कुणालाही सहज येता येईल असं हे ठिकाण आहे। म्हणूनच सकाळी वॉकसाठी किंवा संध्याकाळी शांत वेळ घालवण्यासाठी इथे कायमच लोकांची ये जा दिसते। या गार्डनला पु ल देशपांडे यांचं नाव देण्यात आलं आहे आणि ते नाव अगदी योग्य वाटतं, कारण पु ल म्हणजे साधेपणा, शांतता आणि हसत हसत आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी, आणि हाच अनुभव इथे आल्यावर मिळतो। कुठलाही गोंगाट नाही, कुठलाही दिखावा नाही, पण तरीही मन नकळत शांत होत जातं। हे गार्डन कोणत्याही एका वयोगटापुरतं मर्यादित नाही। इथे लहान मुलं खेळताना दिसतात, कॉलेजची मुलं मुली निवांत फिरताना दिसतात आणि सकाळ संध्याकाळी चालायला येणारी ज्येष्ठ मंडळीही मोठ्या संख्येनं दिसतात। त्यामुळे हे ठिकाण हळूहळू पुणेकरांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनलं आहे। सिंहगड रोड परिसरात वसलेलं हे पुण्यातील एक महत्त्वाचं जपानी शैलीचं गार्डन आहे आणि विशेष म्हणजे इथे बऱ्याच हिंदी आणि मराठी चित्रपटांचं शूटिंगही झालेलं आहे, जसं की दुनियादारी आणि बॉडीगार्ड, आणि त्यामुळे या ठिकाणाला एक वेगळीच ओळख मिळाली आहे। या उद्यानाची रचना जपानमधील ओकायामा शहरात असलेल्या सुमारे 300 वर्षापूर्वीच्या प्रसिद्ध कोराकुएन गार्डनच्या धर्तीवर करण्यात आली असून सुमारे 10 एकर परिसरात पसरलेलं हे गार्डन निसर्ग केवळ पाहण्यासाठी नाही तर शांतपणे अनुभवण्यासाठी मांडलेलं आहे। हिरवीगार झाडं, शांत तळी, पाण्याचे झरे, लहान टेकड्या आणि वळणावळणाच्या नीटनेटक्या वाटा, हे सगळं मिळून माणसाला काही काळासाठी तरी शहराच्या धावपळीतून बाहेर काढतं। इथे शोभेची झाडं आणि रंगीबेरंगी फुलांसोबत तुळस आणि औषधी वनस्पतीही पाहायला मिळतात। त्यामुळे अनेक प्रकारचे पक्षी इथे पाणी प्यायला आणि विसाव्यासाठी येतात। म्हणूनच निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठीही हे ठिकाण खास ठरतं। मग तो सकाळचा कोवळा प्रकाश असो, संध्याकाळचा शांत सूर्यास्त असो किंवा पावसाळ्यातली गडद हिरवळ असो, पुण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात जिथे मोकळ्या जागा दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत, अशावेळी हे उद्यान आपल्याला आठवण करून देतं की विकास म्हणजे फक्त इमारती उभ्या करणं नाही, तर माणसाला थोडा वेळ शांत बसता येईल, श्वास घेता येईल आणि निसर्गाशी जोडलेलं राहता येईल अशी ठिकाणं जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणूनच जर तुम्ही अजून पु ल देशपांडे उद्यान अनुभवलेलं नसेल तर एकदा नक्की या, घाई न करता, कारण कधीकधी आयुष्यात पुढे जायचं असेल तर थोडा वेळ थांबणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं। अशाच पुण्यातल्या खास जागा, त्यांच्या मागची गोष्ट आणि शहराची खरी ओळख जाणून घ्यायची असेल तर आवर पुणे सिटी पेजला फॉलो करा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि पुढच्या अशाच व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा।